गाडगीळ चतुरस्र मुंबईकर साहित्यिक. मुंबापुरी पूर्वीची बॉम्बे ज्यांनी वसवली त्या नाना शंकरशेठ यांच्या कार्याचा आढावा घेणारे प्रारंभ हे चरित्र लिहिणारे गंगाधर गोपाळ गाडगीळ हे जन्माने कर्माने मुंबईकर. मराठी नवकथेचे प्रणेते, इकॉनॉमिस्ट, साहित्य संस्था तसेच ग्राहक हितासाठी योगदान देणारे गाडगीळ. त्यांचा जीवन प्रवास म्हणजे मुंबई महानगराचा आर्थिक, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक विश्वाचा समांतर आलेखच. मुंबईतल्या आर्यन हायस्कूल, विल्सन कॉलेज आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी असे टप्पे पूर्ण करत त्यांनी MA ची पदवी संपादन केली. शालेय वयापासून लेखन करता करता 1941 मध्ये वाङ्मय शोभा मासिकात प्रिया आणि मांजर ही कथा प्रसिद्ध झाली आणि 1946 मानसचित्रे हा पहिला कथासंग्रह. म्हणजे लिहायच्या आधी ते बराच विचार करायचे आणि विचार करायचे म्हणजे दोन प्रकारे. एक म्हणजे बिछाण्यात झोपून असे नुसते सिलिंगकडे बघायचे आणि त्यांचे विचार चालू असायचे. दुसरं म्हणजे घरातल्या घरात चालायचं, वर खाली चालायचं आणि ते सगळे त्यांच्याच गुंगीमध्ये होते, त्यांचेच विचार चालू होते आणि ते सगळं म्हणजे डिसिप्लिन जे त्यांची होती, त्यांचे विचार ते सगळे मांडून मग ते लिहायचे आणि एकदा ते मांडले डोक्यात की ते 2, 3, 4 तास सतत लिहायचे. सुरुवातीला सुरतमधील प्रेमचंद कॉलेजमध्ये नोकरी, पुढे मुंबईतील पोद्दार सिडनॅम कॉलेजात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना इकॉनॉमिक विषयाची टेक्स्ट बुक्स लिहिली. दरम्यान 1948 मध्ये त्यांचे वासंती खटकटे यांच्याशी लग्न झालं. आपली ओळख टेक्स्टबुक लेखक अशी होऊ नये म्हणून त्यांनी तशी पुस्तकं लिहिणं बंद केलं. 1955 मध्ये त्यांची पहिली लघु कादंबरी लिलीचे फूल प्रकाशित झाली. ज्योत्स्ना आणि ज्योती हे त्यांचे पहिले नाटक आणि दामू केंकरे दिग्दर्शित वेड्यांचा चौकोन हा आधुनिक फार्स त्यांनी लिहिला. बाबांची एक आठवण की त्यांची शिस्त म्हणजे ते दररोज व्यायाम करायचे सकाळी रोज आणि म्हणजे 45 मिनिटं ते 1 तास त्यांचा सतत असायचा आणि रोज करायचे तीच डिसिप्लिन तसंच करायचे. आणि उलट आमच्या खाली राजाध्यक्ष राहायचे आणि ते म्हणायचे, अरे 6 वाजता उठून गाडगीळ माझ्या डोक्यावर नाचतो. त्यांना विनोदी बंडू गवसला जो वाचकप्रिय झाला, त्यावर TV मालिकाही निघाली. 1964 मध्ये पार्ल्याच्या नरसी मुंजी कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल ते झाले. मराठी साहित्यात नवतेचे वारे वाहत होते. गाडगीळ, गोखले, भावे त्यात अग्रणी. तलावातले चांदणे, सरळ रेषासारख्या कथांनी वाचकांना समृद्ध केले. कडू आणि गोडला 1949 साली अभिरुची सन्मान, तर न्यूयॉर्कच्या हेराल्ड ट्रिब्युनलने भिनलेली विष अर्थात पॉयझनस आयव्हीचा गौरव केला. 1957 साली त्यांना रॉकफेलर फाउंडेशनची अभ्यासवृत्ती मिळाली. साहित्यिकांना घरे मिळवण्यासाठी गाडगिळांनी पाठपुरावा केला. त्यातून उभे राहिले वांद्र्याचे साहित्य सहवास, लेखक कलावंतांची कॉलनी. तेव्हा आम्ही नागपाड्याला राहत होतो. आई आणि बाबा अनेकदा इतर लेखक आणि कवींची मैफिल जमवत असत. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत पापट आणि इतर साहित्यिक आमचे काका होते आणि ते सर्व या मैफिलीत जमत असत. गप्पा गोष्टी, विवाद चालायचे. मैफिलीतील त्या सर्वांचे जोरात हसणे कॉलनीच्या थेट दुसऱ्या टोकाला ऐकू येत असे. आमचे मित्र विचारायचे, तुमच्या घरी काय चाललं आहे? ते इतके का हसतायत? शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर प्रीमियर कंपनी, वालचंद उद्योग समूहाचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं.
व्यवस्थापकीय कौशल्य, नेतृत्व गुणांमुळे त्यांचं कार्यक्षेत्र विस्तारलं. मुंबई आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अशा नामांकित शिखर संस्थांशी ते जोडले गेले. मुंबई ग्राहक पंचायत या नामांकित ग्राहक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी ग्राहक हित आणि संरक्षणाबाबत मोलाचं कार्य केलं. मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य महामंडळ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अशा नामांकित संस्थांच्या वाटचालीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. 1988 ते 1993 या कालावधीत ते साहित्य अकादमी या प्रतिष्ठित संस्थेचे उपाध्यक्ष होते. देशाविदेशात प्रॉलिफिक अँड मल्टीफेसेटेड रायटर अशी त्यांची ख्याती झाली. सल मुंबईकर गाडगिळ्यांनी मुंबईवर इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये बॉम्बे बीट हे सदर लिहिले आणि द थ्रॉटल स्ट्रीट आणि आर के लक्ष्मण यांची चित्रे असलेले क्रेझी बॉम्बे अशी इंग्रजी पुस्तके लिहिली. वैविध्याचे वरदान असलेल्या गाडगिळ्यांच्या लेखणीने मुलांसाठी मुलांचा व्याप, डोक्याला ताप, तसेच गोपुरांच्या देशात, नायगाराचे नादब्रह्म अशी प्रवासवर्णनेही लिहिली. खडक आणि पाणी यासारखा सृजनशील समीक्षात्मक ग्रंथ लिहिला. त्यांनी आर्थिक नवलकथा सुद्धा लिहिल्या. टिळकांवरील दुर्दम्य म्हणजे चरित्र लेखनातील वस्तुपाठ, गाढा अभ्यास, विद्वत्तेचा उत्तम नमुना. ते लिहिताना संपूर्ण घर टिळकमय झालं होतं. त्यावर त्यांची कन्या म्हणाली, बाबा, हे टिळक कोणी आपल्या नात्यातले आहेत का? सोबतमधील प्रासंगिक विडंबन करणारे फिरक्या हे त्यांचं सदर गाजलं. माझ्या वडिलांचे भोवतालच्या जीवनातील व्यंगांचे आणि विनोदी गोष्टींचे खूप बारीक निरीक्षण होते आणि त्याच्या कथा आणि किस्से ते रंगवून सांगत आणि त्यांचे त्यांनाच खूप हसू यायचे. त्यांचा आनंद आणि खडखडीत हास्य इतकं संसर्गजन्य होतं की सगळी मैफिल त्यांच्या हसण्यात सामील होत असे. त्यांच्या स्वभावातील मिश्किलता ही त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथांच्या मथळ्यामधून दिसून येते. उदाहरणार्थ, द्वारसुना आणि गांजलेल्या सासवा, बाबांचे कलिंगड आणि मुलीचा स्वेटर, विठू कमळीच्या मुठीत. त्यांचं साहित्य अनेक भाषात लोकप्रिय झालं. विपुल साहित्य संपदा असलेले गाडगीळ रायपूर साहित्य संमेलनाध्यक्ष झाले. पुढे त्यांना जनस्थान, लाभसेटवार अशा पुरस्काराने गौरवण्यात आलं. एका मुंगीचे महाभारत हे गाडगिळांचे आत्मचरित्र गाजले. त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. साहित्यिक रामदास भटकळ, पॉप्युलर प्रकाशन आणि गाडगिळांची पुस्तके हे समीकरण आजही यशस्वी मानले जाते. असं म्हणतात की महाकाय वृक्षाखाली छोट्यांची वाढ होत नाही, परंतु गाडगिळांच्या अभिजित, चित्रलेखा आणि कल्पना यांची शैक्षणिक करिअर उत्तम रीतीने घडली. आजच्या घडीला ते तिघेही परदेशात स्थायिक होऊन आपलं मराठीपण, गाडगीळपण जपत आहेत. गंगाधर वासंती यांच्या 59 वर्षांच्या सुखी संसाराची प्रचिती रांगोळीचे ठिपके या वासंतीबाईंच्या आत्मचरित्रातून जाणवते. वयाच्या 85व्या वर्षी निधनाच्या आदल्या दिवशी वृत्तपत्रासाठी लिहिलेला त्यांचा कॉलम त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या गाडगीळ यांनी 15 सप्टेंबर 2008 रोजी आपल्या प्राणप्रिय मुंबई नगरीचा निरोप घेतला. अशा या अस्सल मुंबईकर साहित्यिकाला तमाम मुंबईकरांतर्फे प्रणाम.